नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज। खरीप पीक विमा गारपीट व प्रोत्साहन अनुदान तात्काळ जमा करा। भिकन पाटील, तालुका अध्यक्ष, पारोळा। प्रतिनिधी वाल्मिक पाटील। मागील वर्षी खरीप 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मका, उडीद, मूग या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे पीक विमा कंपनीने पंचनामे केले। पंचनामा करून 1 वर्ष झाले असून तुटपुंजी रक्कम कंपनीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर टाकली। अजून बरीच रक्कम शेतकऱ्यांना मिळवायची आहे। तसेच जानेवारी 24 ते मे 24 दरम्यान गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना काही गावांना अनुदान मिळणे सुरू झाले। उर्वरित गावांना पण लवकरात लवकर गारपीट अनुदान द्यावे, तसेच प्रोत्साहन अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशा आशयाचे निवेदन डॉक्टर उल्हास देवरे, तहसीलदार व कृषी अधिकारी DP डमाळे यांना देण्यात आले। एकंदरीत शेतकरी विचार करता शेतकरी उधार उचलवारी प्रसंगी व्याजाने पैसे काढून शेती व्यवसाय करतो। जगाला अन्नधान्य, तेल, फळे व कापड पुरवित असतो। असा जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी शासनाकडे चक्रा मारावे लागतात। तरी शासनाने आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना 8 दिवसात पीक विमा 2023, गारपीट 2024 व प्रोत्साहन अनुदान जमा करावे, अन्यथा आम्ही 25 सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषणास बसू, असा इशारा तालुका अध्यक्ष यांनी दिला आहे। या प्रसंगी सचिव गुलाब पाटील, ॲडव्होकेट भूषण माने, कायदेशीर सल्लागार गुलाब वाघ, संघटक किशोर पाटील, अनिल पाटील, किरण पाटील, अधिकार पाटील, पंढरीनाथ पाटील, अमृत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वाल्मिक पाटील, दिलीप पाटील, गणेश पाटील, विनायक पाटील, भैया पाटील, विनोद बिरारी, उदय कुंभार, संदीप पाटील यांसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते। कापूस, सोयाबीन हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे अनुदान 2 हेक्टर पर्यंत ध्येय आहे। तरी सदर अनुदान लवकरात लवकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे। तसेच ज्या शेतकऱ्यांची खरीप पीक पाहणी 2023 उतार्यावर लागलेली नाही त्यांनी पण न्याय मिळावा, आशयाचे निवेदन मंडळ कृषी अधिकारी भालेराव यांना देण्यात आले।